नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भारत देश महान 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण। भारत देश महान मराठी भाषण। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या शुभ दिवशी अतिशय उत्साहाने येथे जमलेलो आहोत। यंदाचा 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। त्या अगोदर सुमारे 150 वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते आणि एखाद्या शेताला जशी कीड लागते तशी व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवून कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला। त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण 150 वर्षे भरडत राहिलो। भयानक अत्याचार, असह्य वेदना सहन केल्या। त्यामुळे आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे, हे आपण कधीच विसरून चालणार नाही। पारतंत्र्यात किती दिवस जगायचे आणि आपल्याच देशात परकीयांचे गुलाम म्हणून किती अत्याचार सहन करायचा। स्वतःच्याच देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे। सोन्याचा धूर निघत असलेल्या देशाला असे उघड्या डोळ्यांनी लुटताना किती दिवस बघायचे। असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच। इंग्रज नराधमांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारत भूमीचे अंकुर उगवले। इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला। आपल्या देशात आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या क्रांतिकारक पुत्रांनी घेतला। नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवले। इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली। हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला। अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत हसत फासावर गेले। महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली। सगळ्या बाजूंनी इंग्रजांना घेरून गेले। अखेर तो सुवर्ण दिन आला। इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले। 150 वर्षे या भारतभूमीवर फडकणारा युनियन जॅक खाली घेऊन आपला तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि अखेर इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो। तो दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 होय। म्हणूनच हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे। आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात। विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है, सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है, जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है। निश्चल पवन प्रेम पुराना, भारत देश हमारा है, भारत देश हमारा है। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे। विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे। परंतु त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्या देशाला भेडसावत आहेत। महागाई, भ्रष्टाचार, जातीवाद, व्यसनाधीनता, अत्याचार या सर्व समस्या आवासून आपल्यासमोर उभ्या आहेत। अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे। हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजेत, तरच आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल। शेवटी एकच सांगेन, आपण स्वतंत्र आहोत। अन्याय आणि अत्याचार सहन करू नका, त्याविरोधात वेळीच आवाज उठवा। कारण जर गप्प बसू तर परत कोणी राज्य करेल कळणार नाही। आपल्यातील न्यायाची ज्योत पेटत कायम राहू द्या। भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण थांबवतो। जाता जाता एवढंच म्हणेन, रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा। जय घोष भारताचा असमंती गुंजावा, जय घोष भारताचा असमंती गुंजावा। सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा, सदैव चिरायू व्हावा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।